मी दम काय जरा. अरे येड्या सोड दे. बघ जरा काय मोठ्या बिल्डिंग आहेत. अरे कुठली ती खलिफा, बुर्ज खलिफा सारख्या बिल्डिंग आहेत. लेडा आहे बाबा. चल लवकर, आपल्याला पोचायचं, क्लास सुरू आहे. क्लास सुटला. चल सॅम, रूमवर जाऊ. अरे थांब की, कुठे चाललायस आणि काय झालं तुला एवढं सॅड आहेस. यार सॅम, आज काय शिकवलं काहीच कळालं नाही यार. कसं होईल आपलं, होईल का आपल्याकडून एक्झाम क्रॅक. अरे भाई टेन्शन काय घेतोय, आज तर पहिला दिवस होता ना, मला पण काय नाही कळालं. अरे सोड ते सगळं, चल आपण थोडं फिरून येऊ. चल. नको रे, चल आपण रूमवर जाऊन सेटल होऊन जाऊ. सॅम तू आ रहा है नहीं? हा आरो. ए चल चल वायू चल. अरे वायू, माझ्या फ्रेंड्सला भेट. ही आहे कॅन्डी, कॅन्डी वायू. हाय वायू. आणि हा आहे निक, निक वायू. ये बडी. हाय गाईज, हॅलो. वै सॅम, कोण आहे ते. अरे माझे मित्र आहेत. कधी झाले. आत्ता क्लासमध्ये. मला म्हणे की एवढं काय टेन्शन घेतो, मला पण नाही कळालं आज काय शिकवलं ते. लक्ष दिलं तर कळेल ना. अरे येडं. चल आता. थोडं बाहेर फिरून सॅम आणि वायू रूमवर पोहोचले. होय, काय तोंड पाडून बसलाय. यार मी खूप कन्फ्यूज आहे रे, कळत नाहीये काही. या मॉलमध्ये कसं कम्फर्टेबल होऊ. अरे चल, मी करतो तुला कम्फर्टेबल. सॅम थँक्स, आता मला बरं वाटतं. अरे आपली जान आहे रे तू, तुझ्यासाठी काय पण. चल लवकर, क्लासला लेट होत आहे. अरे हा ऐक ना, मी नाही येत आज क्लासला. का. असंच रे, तू ये ना जाऊन. ये. बर. हे नी, हॅलो कॅन्डी. हाय सॅम. यार काय झालंय या मुलाला, नुसता निक आणि कॅन्डी सोबत फिरतोय आणि आता तर क्लास पण बंक करायला लागलाय. सोड वायू, तू फोकस फोकस. हे सैम, चल आज मैं तेरे को एक नया गेम सिखाता हूँ. नया गेम. अरे हो, थांब थोडं, आधी तुला आपल्या भाईशी भेटवतो. कोण भाई. लॉलीपॉप भाई. तो ये है अपने लॉलीपॉप भाई. ये है. अरे तू उनको ऐसा वैसा मत समझ, जिस चीज पे वो हाथ रखते हैं ना, वो चीज तेरे को पैसा कमा के देगी. मतलब ये छोटे कि अपने सामने ज्यादा बकबक नहीं करने का, ठीक है. पढ़ाई कर, वरना तेरे को कोई बाइक को भी नहीं देगा. आपको दीदी ना. ए इसको समझा नहीं. वही सैम काय करतोय. अरे तो बघ ना कसा बोलतोय माझ्याशी. अरे छोड़ ना, ही इज अपना भाई ना. सॉरी भाई. ठीक है. अरे लिसा चुप रहे ना जरा. तेरे को देख के चुप कैसे बैठ सकती है ना गाइस. अरे भाई काय सांगू तुला, काल तू इतकी मस्त टिप दिली ना की लॉटरीच लागली बघ. आज कोणावर लावू. हे काय बोलताय तुम्ही. अरे तुला नवीन गेम शिकवणार बोला था ना, हर बॉल पे पैसा बढ़ेगा. तर हा तोच गेम है, सट्टा. हो का भाई, मला पण सांगा ना. इसमें क्या होता है, एक प्लेयर पे पैसा लगाने का. अगर वो प्लेयर जीतता तो तेरा पैसा डबल. चला आज मी सांगतो, त्यावर पैसे लावा. सांगा भाई. आज विराट खेळेगा. आता वेळ आली आहे एक्झामच्या रिझल्टची. वायू पाहिलं का तू, या वर्षीचा एक्झामचा रिझल्ट लागलाय आणि अख्ख्या कंट्री मधून फक्त 3 लोक असे आहेत ज्यांना 100% मार्क आलेत. काय सांगतोय. बघ होर्डिंगवर. ओ माय गॉड. काय झालं. काही नाही, तू हो पुढे. ओके.
यार वायू, काय करतोयस तू? अख्ख्या 12 लाख मधून फक्त 3 स्टुडंट टॉपर आहेत. किती कॉम्पिटिशन आहे कळतंय का तुला? आणि तू फक्त कोचिंग सेंटर मध्ये टॉप करून खुश होते? नाही नाही, असं नाही चालणार. तुला अजून मेहनत करावी लागेल. लेट्स गो. एकीकडे वायू पुन्हा जोरात अभ्यासाला लागतो आणि दुसरीकडे सॅमच्या करामती तर बघा. हे नी कॅन्डी, ऐका ना, अजून किती दिवस आपण या सट्ट्याचा खेळ खेळायचा? आणि यात कधी पैसा येतो तर कधी जातो. पैसा कसा येत राहिला पाहिजे भाई. मग काय करायचं आपण? मी सांगतो, ऐका. या सिटीत खूप कोचिंग सेंटर असतील, बरोबर? बरोबर. आणि प्रत्येक कोचिंग सेंटर महिन्याला एक टेस्ट पेपर घेतो. तर मी काय म्हणतो, आपण तो पेपर लीक करून विकायचा का? आणि माहितीये, बाहेर एक पेपर 500 ला विकला जातो. काय? 500? हो मग. आणि आपण फक्त 400 ला विकू, म्हणजे सगळे स्टुडंट्स आपल्याकडे येतील. पण सॅम, पेपर कसा अरेंज होणार? हा ना भाई, त्यात खूप रिस्क आहे. अरे 4 पट पैसा बनवायचा म्हणल्यावर रिस्क तो बनता है ना. रिस्क तो इश्क है. पैसा पैसा पैसा. ऐक ना सॅम, अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय रे तुझं. अरे तू चिल मार भाई. मला न अभ्यास करताही चांगले मार्क्स मिळतील, बघ तू फक्त. आणि तुझ्या पण चांगल्या मार्क्सची जबाबदारी माझी. सोड भाई, तुला समजवणं म्हणजे गाढवासमोर गीता वाचल्यासारखं आहे. 1 महिन्यानंतर. वायू येले. काय आहे हे? अरे टेस्ट पेपर आहे या मनचा. कसं काय? आणि कुठून आला तुझ्याकडे? अरे मी धंदा सुरू केलाय, कोचिंग सेंटरचे मंथली टेस्ट पेपर विकायचा. पण तू आपला दोस्त आहे ना, म्हणून तुला फ्री. हे चुकीचं वाटतंय का? अरे सोड ना, पेपर भेटतोय. वा भाई, दे दे, भारी आहेस तू. थँक्स ब्रो. 3 महिन्यांनंतर. हे घे वायू पेपर. आणि बाहेर मी हा धंदा करतोय आणि मला धंद्यात नुकसान नकोय, तर यावेळेस तू मला अर्धे तरी पैसे देशील. काय बोलतोयस सॅम हे? आणि कोणत्या टोन मध्ये बोलतोयस रे माझ्याशी? एकतर चुकीचं करतोय आणि माझ्या समोर इगो दाखवतोय. तुला 2 पैसे का मागितले, तू तर लगेच बोलायला लागलेस रे. आणि विसरू नको, मागचे 2 महिने झाले मी दिलेल्या पेपरमुळे टॉपर झालाय. 1 मिनिट, टॉपर तर मी आधीपासून होतो रे. चुकीचं तू केलेस. मित्र आहेस म्हणून तुला काही बोललो सुद्धा नाही मी. का नाही बोललास मग? चुकलं तर बोलायचं ना. आणि 1 मिनिट, मी कुठेच चुकलं नाहीये. चुकला तर तू आहेस. स्वार्थी बनून मैत्रीचा वापर करून घेतलाय. बस सॅम, ठेव तुझा पेपर तुलाच. नकोय मला, मी बघेल माझं. हा जा. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा दिवस. भाई भीती वाटतेय, पण कॉन्फिडंट पण आहे मी. एक्झाम संपते आणि वायू चेहऱ्यावर हलकस हसू घेऊन रूमवर पोहोचतो. काय भारी पेपर गेलाय. आता शांततेत झोपतो. काही दिवसांनंतर आन्सर की रिलीज होते. अरे वा, आन्सर की आले. मी चेक करून घेतो. येस, मला 710 मिळू शकतात 720 पैकी. रिझल्टचा दिवस. शिट, हे काय झालं? असं कसं काय होऊ शकतं? मला फक्त 690 मार्क्स मिळालेत आउट ऑफ 720. इट्स इम्पॉसिबल. येस, मला 719 आले. 790? हे कसं शक्य आहे? तुला का सांगू मी? बरं झालं बाबा, याला नाही समजलं.
यार, ही तर कधीच क्लासला नाही आली आणि हिला कसं काय माझ्यापेक्षा जास्त मार्क्स मिळालेत? शिट, हे काय चाललंय? वायू डिप्रेस झाला आणि रूम मध्ये बसून राहिला. एके दिवशी पोलीस ऑफिसर वायूच्या रूमवर आले. कुणी आहे का? मी सब इन्स्पेक्टर गायतोंडे इन्व्हेस्टिगेशन साठी आलोय. या ना साहेब. तू वायू आहेस ना, सॅमचा मित्र? हो साहेब. सॅम कुठे आहे तुला काय माहिती? नाही साहेब, तो खूप दिवस झाले गायब आहे आणि आमचं भांडण सुद्धा झालं म्हणून मी त्याला कॉल पण नाही केला. का साहेब, काय झालं? सांगतो. Your friend Sam has leaked the paper of biggest competitive exam of the country and is the main suspect of the scam. Shit, हे सगळं माझ्यामुळे झालंय. एकदा बघा हे जग उघड्या डोळ्याने. उघड्या डोळ्याने नाही तर उघड्या नजरेने. यात सॅम पण आहे आणि वायू पण. ओळखा आपल्या आजूबाजूला असे लोक का असे स्वतः आपण. छान वाटतं ना यश लवकर मिळतं हे ऐकून? पण कधी तो मार्ग पाहिलाय का तपासून? का सॅम बनायचंच आहे तुम्हाला? अहंकारात गमवायचंच आहे स्वतःला? का तुम्हाला वायूच शोभला ज्याने मैत्रीत स्वार्थ शोधला? कधी पाहिलंय का स्वतःकडे की कोण आहात तुम्ही? आई वडिलांनी घेतलेल्या शिक्षणाचं लोन आहात तुम्ही. जवळच्यांना चुकताना न थांबवणारे कोण आहात तुम्ही? मित्र, सखा का फक्त त्यांच्यावर लोड आहात तुम्ही? म्हणून पुन्हा म्हणतो, एकदा बघा हे जग उघड्या डोळ्याने. उघड्या डोळ्याने नाही तर उघड्या नजरेने. यात सॅम पण आहे आणि वायू पण. ओळखा आपल्या आजूबाजूला असे लोक का असे स्वतः आपण.